या राष्ट्रपेक्षावर काय दृश्य पाहताय त्या भूमीला पाय ना अधांतरी जाणीलं अधांतरी कोण असू शकतं दैवी तत्व नक्की कुणी ना कुणीतरी देवता या माझ्या काशीच्या या राष्ट्रपेक्षावर अधांतरी दिसतंय देवतत्व काय याची जाणीव आहे म्हणणार जाणारं दैवी तत्व कुणी असू दे या क्षणी या दैवी तत्वाचा मान राखून राजा वीरमणी या जाणाऱ्या दैवी तत्वाला प्रणाम करतोय अधांतरी जाणाऱ्या दैत्य दारीनं काशी नरेश नतमस्तक झाला प्रत्यक्षात दैवी तत्व या माझ्या काशीच्या राष्ट्रभूमीवर आम्हाला आशीर्वादही मिळाला पण दैवी तत्व आमच्या समोर उभं आहे हे नेमकं दैवी तत्व कोणी नाही ओळखलं चारुबाची चौकडे सम्राट कलियुग आहे आणि या कलियुगाचा ज्या कलियुगाला प्रारंभ झाला या युगाचे युग पुरुष ज्या देवतेशी आम्ही नतमस्तक झालो आम्हाला तुम्ही आशीर्वादही दिला पण आम्ही तुम्हाला पुन्हा मात्र हात जोडतो पण आता मी तो हात जोडतो याचं कारण आहे का चला कलिदेव क्षणाचा वेळ न लाविता या माझ्या काशीत न राहता तुम्ही तुमच्या स्वस्थानी चला नम्र झालात माझ्या आज्ञाने आशीर्वाद देण्यासाठी इथं आलो तो तुझ्या इच्छेसाठी पण इथून जाणं मी तुम्हाला जा म्हटलंय याचं कारण तुम्ही ओळखता आहात हे पुण्यक्षेत्र आहे आणि या माझ्या पुण्यक्षेत्रात माझ्या अखिल जनता सुख समजून बाबत नाही त्या सुखाच्या संसारात भांडण होऊ नये कला माजू नये तर प्रथम या काली देवतेनं जाणून असतं म्हणून मी तुम्हाला विनवणी मी आहे तिथं पावलं पडतात कला अटळ आहे पण राजा या तुझ्या सम्राट येतो त्यावेळी माझ्या मनाला वाटते ते होत नाही मान राखला मी तुमचा विनवणीच्या स्वरानं तुम्हाला सांगितलं आणि जर तुम्ही एवढे हट्ट निग्रही बनत असाल तर एक ध्यानी ठेवा हे युग तुमचं युगाचा युग पुरुष तुम्ही आहात पण हे कलियुग जरी असलं तरी काशी इथं वैयक्तिक माझा अधिकार आहे प्रत्येकाला वैयक्तिक मूलभूत हक्क आहे तद्वत या माझ्या काशीत कुणाला ठेवावं कुणाला न ठेवावं हा निर्णय अखेर माझा आहे स्वइच्छेनं आता तुम्ही जर केला नसाल दिलेला मान तो मान तुम्हाला सांभाळायचा नसेल आणि हट्ट निग्रही बनत नसाल तर या हट्टाला हट्टानं उत्तर देऊन या माझ्या काशीतून तुम्हाला खालून जावं लागेल मला इथून घालवण्यात दूर पण जर मला प्रतिकार केला तर या ज्या काशीचा सांभाळ कसा करावा हे पूर्ण ज्ञात मला ज्याला काशीची धुरा आपल्या हाती घेतली त्या जनतेच्या सुखासाठी वावरणारा राजा नक्कीच आपलं ध्येय पूर्ण केला विना राहणार नाही पुरात राहिलो पण या काळाचा म्हणजे कलीचा करार स्वयं होतो वाचलाच तर पूर्ण त्या विश्व जनार्दनाच्या मातृभूमीवर तुम्ही देवाने मोठे आहात पण त्या देवाच्याही महत्वापेक्षा मी सांगतोय माणसाचं दैव या जगात एका मात्र नसते त्या माणसाच्या दैवावर तुम्ही देवाने वाद करू शकत नाही आहात तुला समजाय की तुझ्या दैवावर आणि नियतीवर वाद करण्याची क्षमता